कलमनुरी वाकोडी में चुनाव प्रचार के दौरान उबाठा प्रत्याशी संतोष टारफे की प्रचार गाड़ी पर पथराव को लेकर कलमनुरी पुलिस में मामला दर्ज किया गया। जब विपक्षी पैसा बांट रहे थे तो विरोध करने पर उबाठा गुट पर विरोधियों ने पथराव कर दिया। उबाठा गुट का पुलिस थाने पर विरोध प्रदर्शन। पूर्व सांसद उबाठा गुट के शिवाजी माने के तकरार पर शिंदे गुट के शिवसेना उम्मीदवार संतोष बांगर के खिलाफ कलमनुरी पुलिस में मामला दर्ज किया गया। कलमनुरी निर्वाचन क्षेत्र के वाकोडी गांवों में उद्धव बालासाहब ठाकरे की पार्टी शिवसेना के उम्मीदवार संतोष टरफे की प्रचार गाड़ी पर पथराव के मामले में उबाठा समूह ने कलमनुरी पुलिस पर विरोध प्रदर्शन किया और शिवाजी माने की शिकायत पर गुन्हा दाखिल किया गया। आमचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता तिथे त्यांना विरोध करण्यात आला, कारण त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांना वाटलं की हे विरोध करायला आणि म्हणून त्यांनी मारहाण केली, दगड मारले त्यांना आणि अक्षरशः आमच्या लोकांना घायल केलं, त्यांना त्यांच्या गाड्या फोडलेल्या आहे। हे खरं म्हणलं तर या शासनाचा प्रशासनाची ही खरं म्हणलं तर अपयश आहे। एवढे मोठे जर दादागिरी होत असतील तर ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण पोलीस स्टेशन समोर बसलो आहे। शिंदे गटाच्या आमदारांनी फोडले आमच्या गाड्या, उमेदवार होते त्यांनीच फोडल्या, सगळ्या गाड्या त्यांनी फोडल्या तिथे, सगळे तिथे त्याचे कार्यकर्ते होते, सगळे कार्यकर्त्यांनी फोडला, सगळे बाहेर काही नाही। हे आजची घटना नाही, प्रत्येक गावागावात प्रत्येक सर्कलला याच्या गाड्या चालल्यात, त्या गाड्यामध्ये त्यांचे माणसं आहेत, बायका बोलवायला लागलेत, फक्त बायकाला बोलवायला लागलेत आणि म्हणजे बायका रेकॉर्डिंग करत नाहीत, बायका काही करत नाहीत, याचा ते फायदा घेऊन त्या बायकांना प्रत्येकीला 1,500-2,000 हजार रुपये ते पाकिटामध्ये द्यायला लागलेत आणि पैसे सर्रास वाटप करायला लागलेत। आम्ही पोलिसला कंप्लेंट केली, आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला कंप्लेंट केली, त्याची साधी कुणी दखल घ्यायला तयार नाही। हे काय प्रशासन आहे? काही लोकशाही आहे? ही ठोकशाही चाललेली आहे। पण त्याही तुम्हाला सांगतो, त्या उमेदवाराला तुमच्या मार्फत सांगू इच्छितो, तुझा बाप इथं चित्त आहे, तुला पुरल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि म्हणून ही दादागिरी आता तुमची चालणार नाही। याचा मुकाबला हा सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी करायला लागलाय। तुम्ही आत्ताच जाग्यावर या, नाहीतर तुम्हाला सांगतो ईद का जवाब फटकर से देण्याशिवाय राहणार नाही, हे मला तुमच्या मार्फत सांगायचंय। आणि मला सांगा, सगळं प्रशासन निंदा झालंय, आज ते कोण यायला लागलेत, कोणता पुण्याहून घायवाळ येतोय, पोलिसला दिसत नाही, पोलिसला काय तक्रार नाही, त्याचा रेकॉर्ड नाही, तो यायला इथं त्या सावरखेड्याला तिथं मला सांगा सप्त्याच्या नावाखाली बोर्ड चाललाय आणि तिथं सर्रास महिला संध्याकाळी यायला लागल्यात। कोणता महाराज यायलाय तिथं, कोण तिथं कीर्तन करायलंय, हे काय यायला दिसत नाही का? आणि इथं चौकीवर गाड्या लावल्यात, आले की नंबर विचारायले, तुमचा नंबर काय, कोठं चाललो? अरे आम्ही सोयाबीन पेरायला सोयाबीन आणायला चाललो आणि आम्हाला त्रास द्यायला लागलेत, या सर्वसामान्य माणसाला त्रास द्यायलेत आणि यायच्या पैसे भरून गाड्या यायल्यात, यायच्या काय डोळ्यात माती पडली काय पोलिसवाल्याच्या? हे एकेरी वागायला लागलेत। हे भलेही आमचे मायबाप आहेत, भाऊ आहेत, पण आता आम्ही यायला सोडणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो। हे जर एकेरी जर वागत असतील ना, तर मग आम्ही सुद्धा यांना धडा शिकवू।